अर्चना तू काले फोन करून राहिली बापा? मागे भलती आपत लागेल आहे ना? बापा बबन माया भोवती आपत आलती ना बापा. बरं झालं त्या माऊलीने सांगलं. आता बस मी आली असती तुला भेटायला बापा, आणि आपण दोघं पकडला गेलो असतो. मा नवरा की नाही आपल्या दोघांच्या पिछावरच आहे बरं. पाहून राहिलं तर आपल्याला काय करून राहिले काय नाही त्याला मला वाटते की माहीतच पडलं काही ना काही. झालं बापा आजच्यानं वाचली मी. काही खरं नाही रे बापा, काही खरं नाही बबन. काय मी बी वाचलो त्या माऊलीचे उपकारात मावर बी. त्या माऊलीने बाबा मला वक्तारच फोन केला नाही तर मी त्या गोदीत बापा हुंगत होतो तडीसा तुले कधी कधी कधी. माझी बंदी रात गेली असती पण तू आली नसती तडीसा. बरं की त्या माऊलीचा फोन आला मले. बापा बबन बस मी ना घराच्या बाहेर पाऊलच टाकलं तर मला माऊलीचा फोन आला बापा. बरं झालं माऊलीने सांगलं की कसं मानवरा मा पिछारा म्हणून. बरं झालं बापा जरा शक्य वाचली. मानवऱ्याने जर पकडलं असतं की नाही मागांडीचे साल्ट काढले असते बापा. काही खरं नसतं झालं आज. बापा तू येत जाऊ दे पण मला पाहिलं असतं शिवलाल नाही तर बस बस बेकार झालं असतं. हा सारं गाव या डोक्यावर घेतलं असतं बापा. एक तुम्ही त्याचा दोस्त त्याच्याच घरात मी असं करून राहिलो. हा किती बेकार झालं असतं हे. तर माऊलीने सांगता बरोबर माझ्या 7 गेले 5च राहिले. म्हटलं लेका कोणाच्या नादी लागलो बापा. हा जरा गाडीत बिबा घालून राहिलो घेणं देणं. आगोपणा जाय ना हा शिल्लकपणा. माझ्या नवऱ्याले पिन कोणा मारली बबन याचा तलाश लावा लागते बरं. मा नवऱ्याले माहित पडेलच आहे नक्कीच. काऊन की मा नवरा मा पिछारच आहे ना. मा नवरा घरी आला की मला करून काढून विचारतेस ना कुठे गेलती कोण आलत घरी काय केलं तू ना. असे 1756 प्रश्न विचारते मा नवरा. पहिले विचारे नाही आता विचारते. म्हणजे काही ना काही डाऊट येलच आहे मा नवऱ्याले. अर्चना तुझ्या नवरा विचारते इकडे आणि माझी बायको घरी गेल्यावर मला विचारते का कोकडे गेलते काय गेलते गाव जेवले नाही घरी. तिकडे काय खाऊन राहिले फलानं झालं काय बिस्तान झालं काय. माझ्या घरी अशा 17 चौकशी आता काय सांगू मी. बबन आता प्रश्नच पडला ना बापा. आता मा नवरा आता कसं मागे मागेच राहीन बाबा. माया हे जाते का कुठे करते का कुठे तो बरोबर निरीक्षण करत असेल. हे कुकडे जाते काय करते. आता काय करा माझ्या डोकं नाही चालून राहिलं ना. नाही करा आता शांतता ठेवा एकदम बिलकुल. हा तू आता तू माही नाही मी तुया नाही. हा आता गडबड करू नको. आता कसं पचका व्हायची लक्षण आहे ते. शिवलालने पुरा डाव ठेवलाय बरं आपल्या. तो पुरा दातमनगट खाऊनच आहे मागच आहे तो. पण आता बबन आता भेटलं नाही की कसं रे. हा कसं होईल सांग ना. आता रोज रोज भेटू आपण आणि आता भेटलं नाही तर मग कसं. मला तर प्रश्नच पडला बाबा आता. बबन आता एक दिवस बापा मुश्किल जाईल ना मला. आता काटणं मुश्किल जाईल ना. आता तुझ्याशिवाय तर मला गमत नाही बापा. तुला तर माहित आहे. मुश्किल जाव की फुश्किल जाव आता कसा विचार करूच नको. हा आता जे होतं ते मुळलं. आता कसं शिवलाले कसं काय ना काही माहित पडेल आहे बरं. त्याने जर पकडलं की नाही बस दोघांना झोडीन तो आपल्याला. हा आता हे नाटकं बन अजिबात नाही. आता नाव नाही काढायचं. नाही ना बबन फक्त कसं कधी मध्ये आठवण आली तर कसं मी भेटायला येत जाईन बा तुला. मग भेटायला येत जाईन ना. आता कसं रावल्याने जात नाही एकदम असं. बबन तुझ्याशिवाय गमत नाही ना मला. तूच दिसत ना रातभर दिवसभर तूच दिसत. तूच सपना देत माया. कसं करू मी आता. बापा लय दिसतो मी तुले रातभर दिवस दिसून राहिलो. पण आता काय करतो सांग ना. त्या नवऱ्याला माहित पडलं नाही. बबन मला करमत नाही ना रे. कसं होईना आता मला करमत नाही ना. हे सारं बंद कर तू. मला करमत नाही फलानं होत नाही बिस्तानं होत नाही. आता याच्या नांदीच नको लागू तू. जास्त जर आपण एकामेकाच्या आयरी जाऊ की नाही तर नक्की एखाद्या दिवशी पकडल्या जाऊ आपण. बबन मला अजिबात करमत नाही गड्या. आणि तुला भेटल्याशिवाय तर अजिबात करमत नाही आता. की नाही बबन आता काही ना काही फिल्डिंग लावा आपले भेटायची. कसं मला गमत नाही तू याशिवाय. मला तूच पाहिजे. अर्चना काय हटकोरपणा करतो तू. भेटणार त्या नवऱ्याला माहित पडलं बापा शिवलाले. घोर होईन ना काही घोर होत नाही बबन. काहीच घोर होत नाही ना. तू जागा सांभाळ नाही काढली. आपण तटीच भेटत जाऊ ना. मग रोज तटीच भेटत जाऊ. बरं मग ते अमराई आहे. मग अमराई येते का. मग ते अमराई दात आंब्यात चांगली. तरीसा कोणीच येत नाही. सारं म्हणजे भूताची गल्लीच आहे ती. तरी कोणी येत नाही. येते का तू सांगतो तर जीवने भेणार ना तटी. अमराईतच काय बापा तुझ्यासाठी नरकात जायला तयार आहे ना. फक्त मला तू पाहिजे फक्त. बरं ये मग ये लवकर तयारी कोणी लवकर झटकन या. लवकर ये. पण कानोकान कोणाला खबर नाही लागली पाहिजे. नाही तर मागं कसं कोणाला आणशील कसं कोणाला सांगायचं नाही बिलकुलच नाही. माहित नाही पडलं पाहिजे. नाही ना मी कोणालाच नाही माहित पडू देत ना. तू टेन्शन नको घेऊ ना. बबन तुला सांगलं की नाही त्या ठिकाणी मी आलीच फक्त आलीच.
तू वक्तार गायब नको हो जा बरं. हा नाही तर मग कसं तू जाशील तटून आणि मी येईन तटी, तसं नाही झालं पाहिजे बरं. मी येऊनच राहिली, आलीच समजा. बरं मी तटी जातो, काही टेन्शन न घेऊ. हा मी तटी जा. चाल मग ठेव बरं फोन. फोन ठेव बरं, एवढं बोलणं चांगलं नाही बरं. हा कोण ऐकलं ना अजून घर होईल. ठेवतो बाबा फोन. आय लव्ह यू बाबा ना, आय लव्ह यू. हो ठेव ठेव. बस यार बा, हे शिवलेची बायको का जराशी की भेट निर्माण हो राहिली. हा हिच्या पायी मली झपके खा लागतील रे बा. हे सुचूच नाही देत ना मले, आणि मली गोड लागून राहिली ना. हो हा तर काय करू मी. गड्या पण माऊलीनं वाचवलं रे गड्या तुले. काय बसलं का काल तुझ्या ढोंगणाई साल्टच उडले असते रे बाबा. शिवल्यानं तुले हा झोडला असता, पुरा झोडला असता. माऊली माऊली रे, हा माऊली माऊली तू होता म्हणून वाचलं रे बा मी काल. काय झालं का रंग्यात पकडला जात होतो का. नाही तसं काही नाही. आता तू माझा दोस्त आहेस बा, तुला वाचवा लागेल नाही तर मग कोणाला वाचवशील तर. हा पण तू कसं तू नको दोस्ताची निगा राखत जो. हा तुला सांगितलं तेवढं काम नको करत जो. आपली सेटिंग नको लावतो, सेटिंग नको लावून तो आपली. आम्ही करा फक्त तुझे कामं. नगळ्या तू एक काम करतो मी, धीरे धीरे करून राहिलो मी आता. भगदाड पाडून राहिलो ना. हा कसं धीरे धीरे विचारतो मी त्या अडचीले. पण तुला काल जे काम केलं की नाही ते एक नंबर केलं रे बा. तुला वाचवलं का मले. नाही तर बसलं का आज मी कुठे असतो मली नसतं माहीत. शिवले या तावडीतून वाचलं रे बा काल. तुला कसा माहित रे तू माझ्या पिछा करून राहिला म्हणून. तुला कसा माहित. अरे बापा आठवणच गेला तो कावर बावर शिवल्या पिसाड्यासारखा गेला ना. आणि तू पुढे शिवल्या तुझ्या मागं, मी त्या शिवल्याच्या मागं. हा म्हटलं चला हा काय करते पाऊच. हा पण तुला काही भांडण नव्हतं. तू सरा अडची इचारा इकडे तिकडे पाहायचं कामच नाही. शिवल्या तुझ्या करून आला पिच्या. बा तुला तरी लक्ष दिलं पण मला फोन केला. नाही बसल्या गुतलो होतो मी. माझ्या खांद्यात झालं असतं का. नाही हा मी असल्यावर तुला काय काळजी करायला लागते रे. तू टेन्शन न घेऊ, बिंदास चालू देतो, काही वांधा नाही. पण कसं माही धीरे धीरे कसं सेटिंग लाव गड्या तू. कसं मला जमून राहिलं, मला आवडून राहिली ते सेटिंग लावतो मी. पण कसं जराशी शांतता ठेव बा, गडबड करू नको. गडबड नको कोणत्याच गोष्टी होत नाही. काल मी गडबड केली, तिने म्हटलं मला गोदरी दे भेटायला. मी गेलो तर काल झपके खायची पाई आली ती. तो गोदरी खोदरी बोटत नाही आता. मूत ते जायला पुरत नाही रे बाबा. हा तिकडे एखादाचं ठिकाण पा लागते आपल्याला, एकांताचं चांगलं. मी काही गडबड नाही करत, त्या मतान होते. हो चाल मग चाल. हा येतो मी. हो ये. बुसण्या हे 10 रुपये घे आता तू. हा आणि त्या बाप आला तर सांग आई गावात गेली म्हणून. हो आई तसं सांगतो ना बापाला मी. हा आलं की तसं सांगतो. मी सांगलं तसंच सांग बरं, नाही तर चबरशीन. हा एकाचे 2 सांगशील त्या बापाले. तुला बरोबर जमते ते. जर माहित पडलं की नाही तुने एकाचे 2 केले, हा तुला 60 निघतील बरं. सांगून राहिली मी तुला पहिले बरोबर. हा तसं सांगतो त्या बापाले. नाही आई मी काय सांगू आई. मला 10 रुपये दिले तुला झालं ना आता. आता नाही सांगत मी. जाय तू जाय गावात जाय. कुठे चालली, कोणा घरी चालली तू. बापाला तर सांगतो शांताबाईच्या घरी राहिला म्हणा माई पीठ आणायले. आई आपल्या घरी तर पीठ आहे. आणि तू काल चालली शांता मावशीच्या घरी. कटानं बसणं चबर काले करून राहिला. मी सांगत तसं सांगणं त्या बापाले. हा शिल्लक कोण चबर तरी तू घुसण्या. त्या बापाची सवय तू जात नाही का रे. हा तुला लागली का तशी सवय. हो आई आई तसं सांगतो मी, तसं सांगतो ना. जाय तू जाय. तसंच सांग मग, नाही तर गाठ मायाशी आहे बरं. खा प्यायला भेटणार नाही तुला काही. हा आई. चल बाबा चालली मी आता बबन डार्लिंगला भेटायला. बबन डार्लिंग तिकडे वाट पाहत असेल ना. उशीर झाला मला तर अजून बोलेन. चल बाबा लवकर. माय कुकडेचा आपल्याला काही घेणे देणे. 10 रुपये भेटले आपल्याला आयते होते. मुत नाही आपल्याला काय करायला लागते. फुका काही भेटून राहिले, राखण करायचं घराचं. दारू व्यायचं मस्त, दुकानात जायचं, खायला प्यायचं मस्त, मोज मजा मारायची मस्ती. कांता मावशी घरी जाऊ की कांता मावशी घरी जाऊ बसायला. हा आपल्याला तर आहे ते वरती बाजीवर बसायला 10 भेटले. खरं गड्या मग बुडा आला गड्या घरी आला. आता जमच्या दोन छान 10 रुपयाला मारल्या जाते आता फालक. हा येऊ दे आता मग बुड्याले. अरे हुसने त्या मायला आवाज दे बरं. द्या ना तुम्ही द्या. अर्चना अबे तुझी माया कुठे गेली सांग ना. मुकड्यानं कुठे गेली सांग ना. माय काय मला माहित कुठे गेली तर. मला माहित पूर्व 10 रुपये दिले ऐकणारच नाही भाऊ. याला मोठी गंदी सवय लागेल. याच्या हाती 10 टेकवले की मग पद्धतशीर सांगते कुठे गेली, काय गेली, कुकडे आहे, कोण्या कोपऱ्यात दबेला. हा पण याला कसं पैसे नाही दिले तुम्ही ना की काही सांगत नाही. हा मावेक्षी भावना आहे ना. अरे भुसण्या 10 सांगून 20 घे बापा. पण तुझी माय कुठे गेली हे सांग मला तू आता. माय तर शांता मावशी घरी गेले बा. पिटकी काहीतरी आणतो म्हणे. काय का डबे खाऊन राहिली का रे. काल असता आणला म्या 5 किलोचा डबा 2. हा झाले का पीठ चक. आलेल्या काजी. हा कुकडे जाते रे.
बरं उसने तू आता घराचं राखण कर, मी आलो जा. हो मी घरी जा बसे आली या तुम्ही या दोघे जण या कुकडे चालले तर आलेले का हे चाटा मारून जाते कुकडे सायाची. हा कुकडे जाते कुकडे. आता म्हणते पीठ आणायला चालली. अरे कालच तर मी 5 किलो जाऊन आणलं. कोणतं पीठ आणायला चालली साहेब? नक्की दाय मी काहीतरी काला. हो यायचा संगम मेळ आहे कुठेतरी. हा चाल मला पाहू दे बा. मला पहिले मा बायकोले आता अर्जे थांबतो. मला धोका देऊन राहिले काय तू? थांबतो तुले पकडल्याशिवाय नाही राहत ना मी. आता बंद गाव थांबवतो पण तुले पकडतो तसंच मी. आता कोण आहे काय आहे तर मला मी पता काढतोच मी. आता नाही राहत चूप. हां काल रात्री हुकली तू पण आता नाही. आता तुझ्या बजेट बसवतो म्हणजे बसवतो. काऊन बा बाप कोण चौकशा घरी एवढा माय कुठे गेली. अरे काय बापा रे. हा काय भानगड काय म्हणजे आजकाल लय चौकशा कुणाला मामा बाप. आपल्याला काही घेऊन देणे. दारू भेटले ना आपल्याला रोज डोक्याला तापणं घेऊ बसणे. हा काही घेऊन देणे आपल्याला. 10 रुपये वसूल करत जाय दिवसभर खात जाय दुकानातले पैसे बस झालं. हा पोंगा बंडी बिस्किट भेटलं झालं. आपल्याला काही नाही करायला लागत. ते दोघे काय चालू आहेत आपल्या मायबापाचं. गळा मारत्या ह्या बकऱ्या धाराचं बेजा टेन्शन आलं गळा. कुकडे नाही जाजीन बकऱ्या धारायला आता आपण. हा एका लोकांनी धुरे धारे सारखं शिपलं रे बा तर खातीन काय बकऱ्या रे बा. गळ्या बकऱ्या धारायचं बेजाच टेन्शन आहे बा. असं वाटते इकून टाका गपकन आता. काही ठेल पुरत नाही. हे मुतात माश्या मारायला पुरत नाहीत ना. लोकांनी धुरे धारे ठेवले नाहीत. नाले नुले सारे सभा केले ना बा. राऊंडापच फवारून राहिले मी राया कात तर काहीच राहून नाही राहिलं गवत. काय खातीन बकऱ्या. हे काय पुरत नाही रे बा आपल्याला दगडू. गोळ्या यंदा खांडच म्हणून टाकू रे भाऊ. आता ठेल नाही पुरत. बकऱ्या बस झाला हा लाल आता. उन्हाळा हे जो भाऊ ना आता पावसाळा लागला की इकून टाकवतो. आणि लोक गवतच नाही ठेवून राहिले. कुकडे चालशील कोण्या पोळीता दगडू. इकल्यापेक्षा लेखाच्या बंदिस्त करतं का रे. हा बंदिस्त करतं का? आपल्या वारात एखादं शेडमेड बांधू आणि करून टाकू धंदा डबल नवीन सुरू. हा बंदिस्तचा हे बाळ्या आपल्या बकऱ्या चराईच्या बकऱ्या ह्या चराईच्या बकऱ्या थोडी बंदिस्त राहतात बाबा. ह्या नाही राहत बंदिस्त. त्या बंदिस्त वेगळ्या असतात. त्याला सवयी लावा लागते. त्या बंदिस्त राहत असतात. ह्या आपल्या गावठी इकडे तिकडे फिरणाऱ्या ह्या नाही होत बंदिस्त. ह्या अर्ध बंदिस्त होतील पण पुऱ्या बंदिस्त नाही होत. पण गळ्या एवढं मोठं धनी काही नाही वाटत ना बा. किती लेखा लहानचं मोठं केलं रे बा आपण. जीवाचा आकांता केल्या पुऱ्या. पण आता वक्ता विका लागते वा. चाराच नाही तर आता काय करशील. नाही एका तर लागणारच आहे. आता ठेवून काही फायदा नाही ना. कोण्या पडीचा चालशील तू. आणि आपल्या जवळचे लोकांचे वावर आहेत बी तर किती काय छटाकभर. आता कसं तेवढ्यात नाही येत ना मेळ आपला. ते नामदेव भोले तिकडलं पडीत मागणार नाही तर काही ना काही पैसे देऊन टाकू नामदेव भोले. अबे बाबा नामदेव भोसा आटाला सरत नाही गळ्या. त्या माणसाचं असतं 5-6 म्हशी आहेत 2-4 गाई आहेत बैल जोडी हे एवढंच तर चारायले का. त्या माणसाला कमी पडते. आणि आपल्याला पुढे देणार तर माणूस बकऱ्या धारायले. जाऊ दे इकूनच टाकू बाबू. काही पुरत नाही आता हे बस झाला आता. अरे पाय शिवले येऊन राहिला इकडे. काय म्हणते रे बा आता हा बिब्बा. बोलूच नको चुपचाप राहा बा. त्याच्या कसं नांदी लागले की बसतो. काय ना काय उकरून काढतेच रे बा. त्याच्या कसं 7 फूट हात दूर राहायचं रे बा. तो माणूस खरा नाही बरं. हा शिवल्या म्हणजे शिवल्याचा आहे तो. बाबा मी तर हागल्या ठिकाणी नाव नाही घेते रे बा. त्या शिवल्याचं मूठ मी बोलत नसतो त्या बरोबर. बोगस आहे तो. दगडू मारते. माझी बायको दिसली का तुला इकडे? माझी बायको दिसली का? अरे मारते आपण काय बायकोवर राखा नसतो का रे. कुकडे गेली कुकडे नाही तर काय राजा शिवलाल भाऊ. आम्हाला काही दिसली ना तुमची बायको. काऊन काय झालं कुकडे गेली तुमची बायको? नाही असं विचारलं म्या. इकून गेलीशी तर दिसलीशी म्हटलं ते. नाही शिवलाल भाऊ आम्हाला काही कोणी दिसलं नाही बा. अरे तो माझा सोबती बबन्या दिसला का तुले इकून जाताना? काही पाहिलं का तुला? लक्ष दिलं का काही? नाही राजा शिवलाल भाऊ बबन भबीने दिसली सकाळपासून कुकड्यात. त्याचं एखादा चक्कर होतं बा इकून. बरोबर चाल येतो. हो या यायले माई बायको बी दिसली नाही. बबण्याचं विचारलं तर बबने दिसला नाही. नक्की काही ना काही दालम्या काला आहे. या दोघांची काही ना काही शाळा आहे रे गोळ्या. आता कसं यायले पकडल्याशिवाय राहणे लागत. रातभर दिवस याच्यावर कसं फाटला करा लागते. आता यायचा आणि यायले रंगे हात पकडा लागते. त्याशिवाय मेळ येत नाही. बाबा शिवल्या लवकर पता काढ आता. आणि लवकर कसं या दोघांची कांडी मोड कर. नाहीतर बस हे वाया गेल्याशिवाय राहत नाही. पण तुझी काही बदनामी झाल्याशिवाय गावात राहत नाही आता. कसं यायचा बजेट बसा लागते तुला आता पहिले. चाल शिवला दादा. बबन्या आता पाहतो त्या बजेट पाहतो. थांब का बे हा शिवलाल पहिले काय म्हणे माझी बायको दिसली काय. मग काय म्हणे
बबन दिसला का? काय झेमिना काय गड्या, मला काही समजलं नाही बा. असो काही बी, आपल्याला काही घेण देणे. अगो लोकांच्या अगो काम गळ्या कुठे डोक्याला ताप घेतं गळ्या. हे लोक कोणते गिनती राहते बे बाबा. लोफर वा लोफर, जाऊ दे. हे तर विचार नको करत जाऊ तू. आपल्या कामाचे काम ठेवायचं. हा चाल चाल, आपल्या कामाला लगाव. हो हो चाल चाल. अर्चना, आपण असं मोकळ्यात भेटत जाऊ बा. त्या घरी घरी नको बोलत जाऊ. मला याचा म्हणले म्हणजे भे वाटतं बघ, घरी यायचा. हा त्या शिवलालचं काही खरं नाही, त्या नवऱ्याचं. अरे बबन, आपलं असं मोकळ्यात भेटणं चांगलं नाही ना. तर पण आपल्याला आपल्या गावातल्या याने जर पाहिलं ना आणि व्हिडिओ शूटिंग काढली ना, तर बस बरं आपलं काही खरं नाही होणार. सगळ्याला माहित होईल की आपलं लफडं आहे म्हणून आपण असं भेटतो. हे कोणी येत नाही इकडे, गावातले नाहीत कोणी. हे आमराईमध्ये कोण येणार आहे आता? आंबेला फांबे कोण नाही येत इकडे. आपलं राज्य आहे आता फक्त तू मी. टेन्शन नाही घ्यायचं अर्चना. आणि गावातल्या अजिबात टेन्शन नाही घ्यायचं. गावातल्या लोकांना काय घेणे देणार. बबन, तू लाख म्हणून राहिला इकडे कोणी येणार नाही. पण आलं अचानक कोणी. हा ढोरं मोरं चारणारे, बकऱ्या मकऱ्या चारणारे, हा पोरं गिरं असे होळ पोरं फिरणारे, मग कसं होईल सांग ना. त्यानं जर आपल्याला पाहिलं तर. तू गावातले टेन्शन न घेऊन अर्चना. हे तू फक्त कसं मजा घे. गावातले मी पण काय तर फक्त कसं त्या नवऱ्याला नाही माहित पडलं काय शिवऱ्याले. हा त्याचा ना आपला कसं दोस्तान आहे ना. हा ते तर कसं दोस्तान आहे, त्याच्या पाठीत खंजीर खोपऱ्यासारखं होईल ना ते. म्हणून कसं माझी भेटी त्याले. त्याच्यात गावातल्याला मी काही दबत नाही गे. भेट नाही मी. नाही ना रे बाबा, मी मा नवऱ्याले शिवलाले काहीच माहित नाही पडू देत ना. तू त्या बाबतीत निश्चिंत राह. मी काहीच माहित नाही पडू देत मा नवऱ्याले. काही टेन्शन नाही. मग काही वांधा नाही. तू टेन्शन घेऊ नको बेटी. टेन्शन फ्री राह. टेन्शन घेऊच नको आता. पण अर्चना, तू म्हणजे अशी भेटली की नाही मला म्हणजे खूप चांगलं वाटतंय ना. खूप चांगलं वाटते. हा आनंदच होते मला. अरे बापा बबन, तू भेटला की लस आनंद होते ना बापा, लस खुशी होते ना. पण अटी नाही ना. घरी मजा येते चांगली. म्हणलं बापा तू मला चांगला ताटी. माझी इच्छाच नव्हती आले, पण मग कसं तुला म्हटलं म्हणून मी आली, नाही तर येणारच नव्हती. की नाही असं मोकळ्यातच मस्त वाटते. बिलकुल अशी चांगली हवा लागते ना, फ्रेश पैकी मस्त. त्यात घाम घेम काही येत नाही बिलकुल. हा आणि वासही येत नाही ना. ते घरी म्हटलं गेलं किचकिच होते. कोणा पाहिलं की ते लय म्हणजे हे होते ना. मावजी घेते मग घरी. मन कसं मला मोकळ्यातच पटते. मग आता तुझी इच्छा होती म्हणूनच मग मी आली बाबा. तुझी इच्छा मोडता नाही येत ना. तुला पटते ना असं बाहेर, म्हणून आली मी बी. मी तुझी इच्छा पुरी करतो, तू माझी इच्छा पुरी कर. हा आपण एकामेकाची इच्छा पुऱ्या करत नाही का मग? तर दुसरं काही सांग ना. हे बस झालं ना आता गप्पा, घरचं दारचं वावरातलं. हे काही मला पटत नाही बा. आता काही प्रेमाच्या गप्पा मारणं. ह्या बी तर प्रेमाच्याच गप्पा होत्या ना आपल्या. ह्याच्यातही प्रेमच आहे ना. दुसरं काही सांगणार रे बाबन. माझ्याबद्दल सांग काही. मी कशी दिसतो? माझ्याबद्दल तू काहीच सांगत नाही बा. मी कशी सांगतो पटापट त्याबद्दल. तू मला आवडतं, मी तुझ्यावर प्रेम करतो, तसं तू बोलतच नाही ना स्पष्ट. तू आवडतं ना बा. मला आवडली नसती मी तुला भेटायला आलो असतो का? सांग बा तू. अर्चना तू अशीच तर बोलतो मग. मन नाराज करतो बा तू असं बोलून. मग त्या अर्थ मी जीवापार प्रेम करतो. मा बायकोले सोडायला तयार आहे मी त्यासाठी. पण तू त्या नवरा नाही सोडू शकत ना माझ्यासाठी. अरे बाबन, माझी गोष्ट वेगळी आहे बापा. मला एक काटता आहे ना मोठं. तुला लेकरं नाहीत. ते जमते ना. माय नाही जमत ना तसं. ते मा काट्याला सोडून नाही जाता येत ना कुकडे. तू तरी येऊ शकतं. नाही तर मी तर बापा तुझ्यासोबत एका पायावर लग्न केलं असतं ना. मला तर तू खूप आवडतं, पण काय करू, मजबुरी आहे ना माई. हा ते बरोबर आहे म्हणा. आता तुला कसं एक पोरगा आहे, नवरा आहे. आता तू काय बापा माझ्यासोबत लग्न करणार आहे समजा. काही करू नको माझ्याबरोबर लग्न, पण मग अशी भेटत राहावा तू फक्त. माझी कसं इच्छा पुरी करत राहायचो. लग्न नाही गेलं चालते तू ना. मग आता बबन आपण तेच तर करून राहिलो ना. तेच तर करून राहिलो ना. आता मी मा नवऱ्याला सोडू शकत नाही. तू तुझ्या बायकोला नाही सोडू शकत. मग आपल्याला असंच भेटणं आहे ना. आता असंच प्रेम करणं आहे आपल्याला. बबन काय रे गड्या हे? मस्त घेऊन बसलास रे. काही रोमा चालू आहे गडे हरे. हा बापा आम्ही बाग लावली रंगवणार रे. काही नाही असे बसेल आहे मी. असे कसे बसले बापा? आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलं ना बापा काय चालू होत तुमचं. तर मस्त बापा एकामेकाच्या मांडीवर डोलून राहिले.
हा ते काही मुका घेते तुया तर तू काही घेत पाहिलं नाही वाटतं आम्ही आमच्या डोळ्यानं. तसं काही नाही बुडे बा, तसं काही नाही गे. तुमची गलत फहमी आहे का? तसं काही नाही गे. कसं आहे मग, कसा आहे बबनराव? मस्त गड्या, दोस्तीत कुस्ती बरोबर. शिवले बायको पटवली रे तू ना मस्त बाबा. अमरे गाजवून लावली तू ना तू इकडे. काही वेळा काही पण काही चानस मारून आला तू इकडे. नामदेव भाऊ तसं काही नाही ना. तुम्ही जे समजता की नाही तसं काही नाही बा, काही नाही तसं. काय मग तसं नाही तर कसं आहे? मस्त बापा एकामेकाच्या मांडीवर मांडी बापा. ती ताल चालू आहे ती. नामदेव भाऊ कंदील बुडे बा, तुम्हाला सारं सांगतो बा मी. फक्त माझं नका करू बा. कसं आमचं दोघांचं चालू आहे बा. आम्ही एकामेकावर प्रेम करतो, एकामेकाशी राहू नाही शकत आणि गावात कुठे भेटू नाही शकत. म्हणून कसं आम्ही अमरावती लावा भेटायला बोलायले. तुमच्या बाबा मी हात जोडतो, पाया पडतो बापा. फक्त कसं गावात कोणाला सांगू नका बापा, कोणाला सांगू नका. हे असं बदनामी होईन बा फालतूची. कोणाला सांगू नका, फक्त कोणाला सांगू नका तुम्ही. नाही आम्ही तर काही सांगायला एवढे रिकामीच नाही, पण तुम्हाला दोघांनी सोबत नेत नाही या गोष्टी. का बाई तुझे लग्न व्हायला, तुला एक लेकरू आहे, नवरा आहे चांगला. आणि का रे बाबने तुला शोभतात काय ह्या गोष्टी? तू बायको लेका किती लेका कातोडा करते तिकडे, आणि तू इकडे लेका दुसऱ्या बाया फिरून राहिला. बाई तुले नवरा आहे बाबा, ह्या बबण्याले बायको आहे, तरी हे तितंबे करणं बरोबर नाहीत ना. आता कसं असते, जवानपणात ज्या गोष्टी होतात त्या होतात. आता कसा अर्धी उभाळ झाली तरी ह्याच गोष्टी काही हे शोभत नाही बा तुम्हाला. पुढे बा काय सांगू तुम्हाला, काय सांगू. दिला गदी पेद परी काय काम की. आता जाऊ द्या. आता कसं आहे मा प्रेम झालं शिवल्याच्या बायकोवर, अडचीवर. आता काय करू मी, सांगा तुम्ही. बुडे बा माय बी तेच हालत ना. माय बी बाबांवर खूप प्रेम आहे, खूप प्रेम आहे बाबांवर. म्हणून आम्ही गावातल्या लपून वाटे भेटतो. तर तुम्हाला की नाही एकच विनंती आहे बाबा, कसं आमचं माझं नका होऊ दे बाबा, की आमचं लफड आहे म्हणून असं कोणाला सांगू नका. हो नामदेव भाऊ, कंदील पडे बा, खरंच राजा. फक्त कोणाला गावात कसं आमचा पचका ना करू, कोणाला सांगू नका फक्त. एवढी तुम्हाला कसं हात जोडून विनंती आहे राजा. माहित नाही पडलं पाहिजे कोणाला. आम्ही कसं लपून छुपून भेटतो राजा हो. चला मित्र, उर्वरित भाग आपण उद्या बघू. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा. यातील पुढील भाग बनवायचा की नाही बनवायचा हे कमेंट्स करून सांगा.